पुढचा जो तुमचा टास्क आहे तो थोडक्यात नॅव्हिगेशनचा आहे. याच्यामध्ये मुलांच्या जोड्या असणार आहेत, 2-2 मुलं एकत्र असणार आहेत आणि मुंबईमध्ये त्यांना एका पॉइंटला नेऊन आम्ही सोडणार. मुंबईत सगळ्यात फास्टेस्ट कुठं पोहोचायचं? ट्रेनचं फास्टेस्ट आणि चीपेस्ट. त्या पॉइंटवरनं त्यांना या आपल्या मुंबई मॅन्शनमध्ये परत यायचं आहे. ईस्ट वेस्ट हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या ईस्ट आणि वेस्ट असतं. ठीक आहे. काय मी पण विचार केला नेमकं वेस्ट आणि ईस्ट म्हणजे काय, नवीनच ऐकलं मी, मला काय माहिती पण नव्हतं इकडलं. कमीत कमी वेळेत इथे परत मुंबई मॅन्शनमध्ये जी जोडी पोचेल ती जोडी विनर ठरेल. शेअरिंग ऑटो पण असतात की तीन सीटं घेऊन जातात शेअरिंगचे, तिथे आपले पैसे वाचतील. किंवा जर तुला नाही मिळाली तर मग विचारत भाई चलो ना असं करून तुला त्याचा टास्क करायला लागणार आहे. ऑल द बेस्ट. मज्जा करा, एन्जॉय करा. ओके. डबल 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 हा पर स्वागत झालेलं आहे माननीय आपले टीमचे सगळ्या बैलगाड्या शर्यतीचे मेन कार्यकर्ते सर्व गोळी ड्रायव्हर यांचे स्वागत जलवा मित्र परिवार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा, त्यांना अंगात चाल पडत मारा आणि त्यांचं स्वागत करा. टाळ्या! या. यांच्या अपोजिट म्हणजे काय करणारे यांचे जिंकणारे म्हणजे बैलगाडी शहरवाले. दोन शब्द सांगावे तुमच्या तोंडाने आम्हाला ऐकायचंय. तोंडाने बोलून 2 शब्द सांगा आम्हाला, तुमचं नेमकं काय आहे. दिवो सोडू नका, फक्त तोंडाने थांब के बेटे बन सकते हैं आप माइक अथर्व गोळी इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, काही सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. क्रिस कुठे गेलाय? क्रिस तो उडायला गेलेला. क्रिस कुठे गेलाय? आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आणखीन तुम्हाला सगळं देऊ. आम्ही तुम्हाला रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे ती मी कळून देणार नाही. तुम्ही फक्त मतदान करा. मला फार आनंद होतोय की तुम्ही या ठिकाणी आलात, लांब आलाय. आणि तुम्हाला सगळ्यांना एक सांगूशी वाटतं की आमचा नवीन सगळ्यांचा शो आलाय जी मराठीला, जो आता नवीन लॉन्च होईल. त्यात प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक तालुक्यातली 2-2, 3-3 कार्टून आहेत. तिथे येऊन कार्टूनच बनवले आपण. कार्टून आहेत त्यांचा तुम्ही शो बघावा. स्वागत करू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राम राम. कॅमेरामॅन फोकस करो. धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. नमस्कार. सो पुढचा जो तुमचा टास्क आहे तो थोडक्यात नॅव्हिगेशनचा आहे. याच्यामध्ये मुलांच्या जोड्या असणार आहेत, 2-2 मुलं एकत्र असणार आहेत आणि मुंबईमध्ये त्यांना एका पॉइंटला नेऊन आम्ही सोडणार. त्या पॉइंटवरनं त्यांना या आपल्या मुंबई मॅन्शनमध्ये परत यायचंय. ओके. कमीत कमी वेळेत इथे परत मुंबई मॅन्शनमध्ये जी जोडी पोचेल ती जोडी विनर ठरेल. कळलंय सगळ्यांना? ऑल द बेस्ट. मज्जा करा, एन्जॉय करा. ओके.
जा लोकांना भेटा, लोकांशी बोला, गप्पा मारा, त्यांना विचारा कसं जाऊ, काय करू. ओके, मजा येईल तुम्हाला. आपण भेटू तुमच्या टास्क नंतर. ओके, ऑल राईट, बाय बाय, सी यू, बाय 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 बाय. आता प्रॉब्लेम हा झालाय की आपल्याला माहित नाही की ते 3 पॉईंट कुठले असणार आहे. की जर समजा अंधेरीपासून बँड्रा जायचं, मग बँड्रावरून जुहूला जायचं, मग जुहूवरून परत अंधेरीला जायचं. हे 3 चेकपॉईंट आपल्याला माहीत नाहीत काय. ओके, आणि ती चेकपॉईंटमध्ये काय करायचं, कुठला टास्क करायचं ती आपल्याला माहीत नाही. मी जास्त काय सांगणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेव की मुंबईत सगळ्यात फास्टेस्ट कुठं पोहोचायचं, ट्रेन्स आहेत. फास्टेस्ट आणि चिपेस्ट. सगळ्यात आधी तुला शोधायचं आहे आणि विचारायचं आहे की ही ऑटो तुम्ही इथं सोडायला किती वेळ लागणार. शेअरिंग ऑटो पण असतात की 3 सीटं घेऊन जातात शेअरिंगचे, तिथे आपले पैसे वाचतील. किंवा जर तुला नाही मिळाली तर मग विचारत भाई चलो ना असं करून तुला उद्याचा टास्क करायला लागणार आहे. ओके, यू विल हॅव टू बी व्हेरी स्मार्ट. प्रेझन्स ऑफ माइंड तुझं खूप शार्प पाहिजे की जर ही नाही तर ही नाही तर ही नाही तर ही तुझ्या डोक्यात आलं पाहिजे की मी कसं करणार आहे. ईस्ट वेस्ट हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या ईस्ट आणि वेस्ट असतं. काय मी पण विचार केला नेमकं वेस्ट आणि ईस्ट म्हणजे काय. नवीनच ऐकलं तुम्ही, मला काय माहिती पण नव्हतं इकडलं. मग एवढंच माहिती होतं की मला जेट्टी, कारण की त्या जेट्टीमधनं कायम जातोय मी. ते जे मॅन्शन, हां, मग मुंबई मॅन्शनमध्ये एवढं यायचं होतं, एवढं माहीत होतं. मड जे आहे ते मुंबईच्या वेस्टला म्हणजे पश्चिम बाजूला आहे. पश्चिम बाजूला ज्या साईडला सूर्यास्त होतो, सूर्य मावळतो त्या बाजूला वेस्ट आहे आणि त्या बाजूला आपण आहोत. मड त्या बाजूला आहे. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला अंधेरी ईस्टला सोडलं आणि तुमचा जर स्टॉप पुढचा जो काय असेल करत एवढं मात्र लक्षात ठेवायचं की आपल्याला काही करून वेस्ट बाजूला यायचंय, पोचायचंय. माझ्या तर डोक्या पलीकडचा विषय झालेला. तिनं गायत्रीनं अशा अंगठ्या हातातल्या प्रत्येकाच्या गोळा केल्या, लब्बर गोळा केलं तर ठेवलं तर हा इथला ह्यो चौका, इथं पुढं जायचं असं सांगितली. पण ते डोक्यावरनं पाणी गेल्यासारखं होतं मला, कारण मला लक्षातच येत नव्हतं, कारण माझं पुढलं पाटण मागलं सपाट होते. मीट चौकी के राइट साइड में सबसे पहले आता है मलाड. मलाड. क्या आता है? मलाड. क्या आता है? मलाड के बाद आता है गोरेगाव. त्याला जेट्टी म्हणतात. मलाड गोरेगाव, मलाड, गोरेगाव, जोगेश्वरी, मलाड गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, वर्सोवा, जुहू, बँड्रा. मला ते गायत्रीनं शिकवलेलं. नुसतं मीठ चौकी तेवढं माझ्या लक्षात आहे, बाकी दुसरं काहीच लक्षात नाही. नुसतं नाव लक्षात आहे, कुठं जायचं आहे ते पण नाही माहिती मला. दाढी पिल्ली की आंघोळ करायचं. माझ्या वडिलांनी दाढी पिल्ली की आंघोळ करायची. आंघोळ केल्यावर तर मात्र तो आकाशात सुटणार. दळांचे म्हणजे त्याचे दळांचे सालटी काढून ना दारू बनवले होते ते पिल्ले. म्हणजे एकच थोडीशी घेतली बाबांनी, म्हणजे पोटासाठी त्या म्हणजे मुतखडा म्हणतात आम्ही, मुतखडा. त्याच्यासाठी बाबाला ते आजार आहे ना, तर आम्ही तेही करून पाहिलं. बाबाने एकच पॅक मारली, थोडीशी, जास्त पण नाही. घरात कोणी नाही आम्ही. मी तर सावलीमध्ये दळाच्या, आता समजून घे या खांबाच्या सावल्या आहे, त्या सावलीमध्ये लपलेला मी. माझी गाडीला असं म्हणजे एक लोखंडाचा होता ना पाईप, लोखंडाचा पाईप डायरेक्ट आमच्याकडे हत्यार पण आहे, खूपच हत्यार आहे. लांब म्हणजे खूप कुऱ्हाड पण लांब आणि ओरिजिनल एकदम धार. ते घेऊन खांद्यावर घेऊन आम्हाला बोलायचं, म्हणजे आम्हाला तो बोलतो बाबा आम्ही कुठं नाही, सर्वच पोळ. माझी मम्मी तर कुठं मी एकमेकांना, मला माहित नाही. मी गाडी घेऊन आला, थांबवली, मग दिसाला रे थांबवून मग मी एकमेकांना पाहत, कोणी नाही दिसत. मी काय केलं, घराच्या ठिकाणी पात्रे लावलेले होते ना, त्या पात्र्याच्या ठिकाणी मी असं थोडंसं म्हणजे थांबण्यासारखं थोडंसं ओळखण्यासाठी मी नख कशासाठी मी कुठं पण यूज करतो नख. मग मी चिपकून, भिंतीला चिपकून डायरेक्ट. एवढं स्ट्रॉंग आहे तुझे नख? चिपकून गेला आता मी डायरेक्ट. बाबाला सापडला, बाबा डायरेक्ट रडत माझ्या पुढे गेला. श्वास पण नाही घेत होता मी मग मारला तर डायरेक्ट मारून टाकणार ना. इतका कोणीच नाही रे, आमच्यापेक्षा खूप मोठे आहे, मोठे भाऊ आहे माझे, कोणीच नाही बोलत. मग मी बाबा, मी सांगितलं आमच्या भाषेमध्ये, तू का बरं म्हणजे कोणी दिलं तुला, म्हणजे मी विचारत होता कोणी दिलं, तू पण इकडे मला सर्वच पुढे गेले त्या दिवशी आम्ही. म्हणजे कोणी बेकार, आम्ही सर्व मिळून पकडत ना, तर आम्हाला आमचे वडील बेकार.
तिच्यासाठी इगो बूस्ट झाला काल तो, की बघा एवढं करून पण तो आलाच ना परत रडत माझ्याकडे. तो बूस्ट झाला, रडला माझ्यासाठी, सॉरी बोलला ना. तिला परवाच मी तुला नाही का बोलली मग अरे काय फ्लिप मारते इकडे, मला गरजच नाही, मी जाणार आहे. आणि वरती ती सगळ्यांनाच तशी बोलते. सॉरी बोलेल तर मी सकाळी विचार करेल, म्हणजे एक झोप काढून माझे विचार बदलतील. अरे भाई वो अलग लेवल का गेम खेळ रहेगा. तिला काय वाटतं की इकडे ती आपल्याला मॅन्युप्युलेट करणार आणि तिकडे तिचा पोरगा पोरांना मॅन्युप्युलेट करणार आणि मग ते असे गेम खेळणार दोघं. गेम नेगेटिव्ह गेम आणि नेगेटिव्ह माय पॉइंट इज नॉट गुड ऑर बॅड. मला काजल टॉक्सिक गेम आहे. बोलली मला काजल चाललेली असती हा यार, ती ऍटलीस्ट तोंडावर हा ती भाई फडफड येते. तोंड काय असं नाही मागून ती फेसेस पण बनवते. मला खूप असं विचित्र वाटतं. फेसेस बनवते अनुश्री खूप की अरे हा, अरे हा. मला आहे ना असं करणारे मला अजिबात नाही आवडत. ते एखाद्याचं खूपच खालच्या एकदम नाही का, एकदमच असं एखाद्याला आपण फील करून देतो. मला एक लाईन खूप हर्ट होते when people छपरी. It's actually borderline छपरी when she's saying की मी तर काय मी तर आम्ही तर किती बोला, आम्ही सगळ्यांची लायकी काढली स्टेजवरती बसून बसून. ब्रो एव्हरीबडी इज वर्किंग हार्ड. अथर्वी जेव्हा परफॉर्म करत होता तेव्हा मला कळलं की अनुश्रीनी काहीच शिकवलं नव्हतं त्याला, आणि भाग्यश्री होती तिने त्या अथर्वला सगळं शिकवलेलं. आणि मग तिला स्टेजवर बोलत ती परत तेच म्हणायला लागली की मी काय शिकवलं नाही, मला करायचंच नाही आहे शो, मी जाते घरी, मला करायचंच नाही ह्याच्याबरोबर पार्टनरशिप मेंटरशिप काही. आणि आम्हाला असं 2 मिनिटं झाले, आमचे सगळ्यांचेच डोळे फिरले की आम्ही म्हणले काय काय चालू आहे हे, आणि दोघंही रडली. म्हणजे जी मुलं कालपर्यंत म्हणतायत की ह्याच्याबरोबर राहायचंच नाहीये, ही पोरच अशी, ह्यांच्याबरोबर मी करणारच नाही, मी जाते शो सोडून, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सॉरी म्हणताय एवढं घाणेरडं बोलून. तर आम्हाला असं वाटलं की हे काय झालं, आम्हालाच कळलं नाही. आणि एक तर पहिलीच गोष्ट, हे जे पहिल्या दिवसापासून चाललं ना, मला नाही जायचं, मला गरजच नाही, मला हेच नाही, तुम्ही तेच मला पटत नाही की तुम्ही सरळ आपली बॅग घ्या आणि निघा. म्हणजे सिम्पल आहे, त्याच्यात काय तुमची तेवढं हिंमत आहे ना की मी तर मला नाही फरक पडत असले तर मी आठवड्याभरात कमवते वगैरे वगैरे, हे सगळं मला नाही फरक पडत, हे ते कमवत अशी तुम्ही एकतर म्हणजे का ना, म्हणजे एवढं सगळं का अट्टहास कुठल्या तुम्हाला गोष्टीचा. माहिती नव्हतं शो मध्ये यायच्या आधी की तुम्ही एवढं कमवतो, तेवढं तुमची फॅन फॉलोइंग आहे, एवढं तुमचं हे आहे. काय? 9 त्याला बोलते तुझ्यापेक्षा माझे 9-10 असेच उभे आहेत लाईनीमध्ये, तुझी लायकी काय माझ्यासमोर उभं राहण्याची. हे मी ऐकलं ना, माझं डोकंच फिरलं. म्हणलं ती सगळ्यांची लायकी काढायला बसली, नॉमिनेट करून तिला जसं रेवतीला आपण थंड केलं ना तसंच केलं पाहिजे लायकीवर. पण त्या नाचल्या मुलांना मी उभा पण नाही करत होतो. पण तुला शो मध्ये यायच्या आधी माहिती होतं ना तुला कुठल्या पण. आणि तू कोण आहे भाई एवढी, मला हे कळत नाही. जाऊ द्या. आजच्या टास्कसाठी आपल्या गावरान रोजला काही ठराविक ठिकाणांवर सोडण्यात आलंय. या टास्कसाठी ठरलेल्या जोडीचं नाव आहे अथर्व आणि रामा, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे सँटाक्रूज. पुढील जोडी आहे शत्रुघ्न आणि निक्सन, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे मालाड. पुढील जोडी आहे पंकज आणि सुभाष, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे गोरेगाव. पुढील जोडी आहे दीपक आणि पवन, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे वांद्रे. पुढील जोडी आहे विजय आणि अर्जुन, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे खार रोड. पुढील जोडी आहे ऋषिकेश आणि क्रिश, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे वांद्रे.